पोवाडाचं निवेदन खूप छान पद्धतीने केलं. खास डोंबिवलीवरून ते आज या कार्यक्रमाला आलेले आहेत. खरं तर नोकरी व्यवसाय त्यांचा आहे, शिवाय लेखन, त्याबरोबर काव्य रचना आणि गाणं तसंच निवेदन करणं हे त्यांचे छंद आहे. तर मी श्री अजय केतकर यांना विनंती करतो त्यांनी पोवाडा सादर करावा. जोरदार टाळ्या श्री अजय केतकर यांच्यासाठी. धन्यवाद स्वप्नीलजी. हा पोवाडा जो आहे हा मी लिहिलेला नाही आहे, सतीश खडसे सांगितल्याप्रमाणे. पण ते काही कारणामुळे उपस्थित होऊ शकले नाही आहेत. त्यांच्या वतीने मी हा पोवाडा म्हणतो. हा पोवाडा पूर्णपणे ज्ञानकोशकार केतकरांवर त्यांनी लिहिलेला आहे. त्याचे बोल आहेत. पहिले नमन हो गणरायाला, पहिले नमन हो गणरायाला, दुसरे नमन हरिहरेश्वराला, दुसरे नमन हरिहरेश्वराला, तिसरे नमन श्री व्यंकटेश्वराला, तिसरे नमन श्री व्यंकटेश्वराला. गाव आता पोवाड्याला र जी 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 जी, गाव आता पोवाड्याला र जी 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 जी. मराठी भाषेच्या विकासात त्यांचे महत्वाचे योगदान. मराठी ना केवळ साहित्य भाषा, मराठी ना केवळ साहित्य भाषा, केली ज्ञान विज्ञान संशोधनाची जी 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 जी, केली ज्ञान विज्ञान संशोधनाची जी 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 जी. 2 फेब्रुवारी 1884 ला, 2 फेब्रुवारी 1884 ला रायपूरला जन्म झाला, रायपूरला जन्म झाला. शिक्षण मुंबईच्या विल्सन कॉलेजला, शिक्षण मुंबईच्या विल्सन कॉलेजला, अमेरिकेस गेले उच्च शिक्षणाला र जी 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 जी, अमेरिकेस गेले उच्च शिक्षणाला र जी 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 जी. होते पहिले ज्ञानकोशकार, समाजशास्त्रज्ञ विचारवंत, इतिहास संशोधक कादंबरीकार, इतिहास संशोधक कादंबरीकार, ज्ञानरत्ने ते जोडीत होते र जी 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 जी, ज्ञानरत्ने ते जोडीत होते र जी 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 जी. महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे 23 खंड प्रकाशित केले. प्रखर राष्ट्रवादी भूमिकेतून, प्रखर राष्ट्रवादी भूमिकेतून ज्ञानकोशाचे कार्य त्यांनी केले र जी 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 जी, ज्ञानकोशाचे कार्य त्यांनी केले र जी 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 जी. विशाल अभ्यासाची त्यांची दृष्टी, विचाराचे होते महासागर, विशाल अभ्यासाची त्यांची दृष्टी, विचाराचे होते महासागर. त्यांच्या विद्वत्तेच्या तेजामध्ये, त्यांच्या विद्वत्तेच्या तेजामध्ये झळकला महाराष्ट्र सुंदर र जी 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 जी, झळकला महाराष्ट्र सुंदर र जी 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 जी, झळकला महाराष्ट्र सुंदर र जी 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 जी. धन्यवाद. थँक्यू. इतकी आवडली तुम्हाला शाळेत क्या बात आहे पोवाडा. एकदा जोरदार टाळ्या आपला सादर करते अजय केतकर यांच्यासाठी. रसिको असं म्हणतात की कविता नंतर फुलते, आधी आपण फुलून यावे लागते. कविता नंतर फुलते, आधी आपण फुलून यावे लागते. गाणे नंतर जुळते, आधी आपण स्वतः गाणे व्हावे लागते. चला तर मग ज्यांच्या एकूणच काव्य विश्वामध्ये फूल हे खूप केंद्रस्थानी असतं आणि ते फूल केवळ साधं असं ऑर्डिनरी फूल नाहीये, सर्वसाधारण फूल नाहीये, तर ते गुलाबाचं फूल आहे. आणि त्या फुलाचं फुलून येणं जितकं लोभस असतं, जितकं मनोहरी असतं, तसंच त्यांचं व्यक्तिमत्व आहे. तुम्हाला सगळ्यांना एवढा अंदाज आला असेल. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया माननीय श्री बाबा ठाकूर सरांसाठी. मी त्यांना निमंत्रित करतो. कवी माळी गुलाब सम्राट हे त्यांचं नाव आहे, त्यांची विशेष ओळख आहे. गेली 7 वर्ष ते भारत आणि भारताबाहेर गुलाब स्तवन त्यांचं दररोज जातं. 5 राष्ट्रीय भाषेत त्याचं भाषांतर होतं. 7,000हून जास्त त्यांच्या रचना आहेत आणि मराठी भाषिकांकडे पोहोचतात. त्याची सुरुवातीची कारकीर्द ही असं मॉडेल म्हणून झालेली आहे. तेव्हा तितकंच देखणं व्यक्तिमत्व आणि तितकंच काव्य प्रतिभा लाभलेलं व्यक्तिमत्व बाबा ठाकूर. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. मी तोपर्यंत आरती मोने मॅडम आणि प्रवीण देशमुख सर यांना समोर येऊन बसायची विनंती करतो.
बिरादरीचं नातं होतं आणि दोन आई करता एका पोराचं रक्त सांडतं, एका पोराचं रक्त सांडतं. मित्रांनो, एका वीर मातेचं हे स्वगत आहे, सत्यकथेवर आधारित. मी हे आर्मी कमांड किंवा याच्यावर मिलिटरी अकॅडमीमध्ये सादर करतोय, हिंदी आणि इंग्लिशमध्ये. त्यात तुझ्यासमोर मराठी सुद्धा करतोय. कवितेचं शीर्षक आहे पेटी. माझ्या अंगणात आणून ठेवलेली पेटी मी ओळखत नाही. ते म्हणतात त्यात तुझा पोरगा आहे. मला ते खरं वाटत नाही. माझं पोर तर सीमेवर लढत आहे. असा कसा तू एकटाच येईल परत? असा कसा तू एकटाच परत? त्याला मायभूमीची शपथ आहे. अरे दिवा सणाला अजून काही महिन्यात बाकी आहे. आणि तुळशी वृंदावनावर दिवा पेटत आहे. तरी ते म्हणतात यात सुद्धा पोरगा. तरी ते म्हणतात यात सुद्धा पोरगा. आणि इथून गेला तेव्हा बोलला माय ग येतो येतो ग बोलला मर्दाई डंगा. असा कसा हो येईल तो या तीन रंगात? असा कसा हो येईल तो या तीन रंगात? त्याचा आजा सीमेवर गेला तो परत आला. त्याचा बाप सीमेवर गेला तो परत आला. घराच्या भिंतीवर त्याच्या फोटोवर हार नाही. घराच्या भिंतीवर त्याच्या फोटोवर हार नाही. आणि याच्या पेटीवर हार टाकेल म्हणतात तुझा पोरगा आहे, तुझा पोरगा आहे. ती म्हणते माझा पोरगा नाही. पोराच्या बापाने आजाने जुने युनिफॉर्म घातले. कधी न ते रडत रडत आहे. गाव सारा पोराचा जय जयकार करतो. फुलं उधळत तिरंगा फिरवत आहे. आणि मला पेटीजवळ ओढून येतात. मला पेटीजवळ ओढून येतात. ते म्हणतात यात तुझा पोरगा आहे. रडते ओरडते यात माझा पोरगा नाही. माझा पोरगा सीमेवर आहे. माझा पोरगा सीमेवर गेला आहे. बंदुकीच्या आवाजाने भानावर आली. राष्ट्रगीत ऐकताच पायावर उभी राहिली. सैनिकांनी पेटीवरचा तिरंगा हाती दिला. तिरंगी पोराला छातीला कवटाळलं. तिरंगी पोराला छातीला कवटाळलं. माझ्या पोराला मिठी मारली. माझ्या पोराला मिठी मारली. माये रडू नकोस ग. माये रडू नकोस ग. काढून घे ग माझी दृष्ट. आणि पोरांना बारक्यांना सांग माझी गोष्ट. मी गेल्यानंतर बारक्यांना सांग माझी गोष्ट. भारत माता निरोप देते तुम्ही आता दे. भारत माता निरोप देते तुम्ही आता दे ग. पेटीत श्वास गुदमरलाय ग. पुन्हा एक नाळ तोड ग. पुन्हा नाळ तोड. तुला भेटायला तुकड्या शिवून आलो. जेवून दे ग. भारत मातेला देऊन टाक. माझं पोर पेटी गुदमरतं. पुन्हा एकदा मी माझी नाळ तोडली. माझ्या पोराला सलाम करत उभी राहिली. भारत माते माझा पोरगा तुला दिला. घेऊन जा ग तुझ्या कुशीत. घेऊन जा ग तिला तुझ्या कुशीत. माते तुला तुझा पोरगा दिला ग. त्याला घेऊन जा. बहादूर पोराला सलाम केला. उठून उभी राहिली. भारत माता की जय ओढत. भारत माता की जय ओढत उभी राहिली आणि माझ्या पोराला विदा केला. धन्यवाद. आपल्या सगळ्यांना एकमेकांशी जोडून घेणारा धागा हा साहित्यातून वेळोवेळी व्यक्त होतो. आणि तोच धागा इथे आपण त्या कवींच्या सन्मानार्थ सुद्धा जोपासतोय. जोगा टाळा सगळ्या कवींसाठी झाला पाहिजे. अभिनंदन पुपू. आणि पुढच्या कवींना कवयित्रींना मी निमंत्रित करतोय. जोगा टाळांनी स्वागत करूया सौ लता कोंडे यांचं. काव्यलेखन पर्यटन हे त्यांचे छंद आहेत.
आपल्या पुणे शहरातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये गेली 36 वर्ष त्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. नुकत्याच निवृत्त झालेल्या आहेत. अनेक वर्ष त्यांनी अध्ययन अध्यापनामध्ये आपली सेवा दिली. अनेक नामवंत पुरस्कार देखील त्यांच्या नावे आहेत. 3 काव्यसंग्रह आतापर्यंत त्यांचे प्रकाशित आहेत. काव्यलता गाणे आयुष्याचे अशी काही नावं सांगता येतील. तेव्हा मी आता विनंती करतो लता कोंडे यांना की आपण आपली कविता सादर करावी. कविता छोटी आहे, विद्यार्थ्यांसाठी आहे. तर एक एक वेळ विद्यार्थ्यांनी माझ्या मागे म्हटली तर चालणार आहे का तुम्हाला? मुलांना चालणार आहे? म्हणजे थोडस फ्रेश व्हाल. पायी कमी या देशाचा अखंड ऋणी त्याचा अखंड ऋणी त्याचा मी जवान या देशाचा नाही मजला भीती नमवीन शत्रूला मी घेऊन बंदूक हाती ध्यास मला या भारत भूच्या स्वतंत्र रक्षणाचा अखंड ऋणी त्याचा ही काळी माझी माता भूदास तिचा मी आहे जिजवीन माझी काया श्रम ही तिजला वाहे ध्यास मला या धरणीचा अमोल उत्क्रांतीचा अखंड ऋणी त्याचा मी ओळखून माझी क्षमता ठेवीन कृतीची जाण मिळेल जेव्हा संधी लागीन पणाला प्राण ध्यास मला या मानवतेच्या अमोल उत्कर्षाचा अखंड ऋणी त्याचा पायी कमी या देशाचा अखंड ऋणी त्याचा अखंड ऋणी त्याचा. धन्यवाद. तुम्ही व्यक्त केली आहे. पुढच्या कवीला आम्ही निमंत्रित करतोय. टाळ्यांनी स्वागत करूया. आजच्या कार्यक्रमाचा खूप विरुद्ध झालेली आहे. कारण मराठी भाषेचा आपण गौरव करतो, आनंद घेतो सगळे आहे. परंतु हे करताना एका वैफल्य क्षणाला मी कविता लिहिली होती की आपली मराठी आपण म्हणतो आणि आपण वापरतो नाही. आणि दिवसेंदिवस मराठी शाळांची अवस्था बघतो ही सुदैवाने या शाळेचं खूप छान कौतुक वाटलं मला. तर अशा एका वैफल्यग्रस्त मुंबईमध्ये मी शाळा लिहिली होती कविता. कवितेचं नावच आहे शंड मराठी. राव संपले गाव संपले लोटले मरहट्ट राज्य सारे परकीयांच्या भाषेसाठी सकाळी उघडी खिडक्या आहे. बाणा गेला शान गेली ताठ करण्याची मान गेली. बाणा गेला शान गेली ताठ करण्याची मान गेली. पुढची पिढी ओंजळीतून वाघिणीचं दूध प्यायली. अभंग ओळी ज्ञानेश्वरीवर आमचा पिंड नाही वाढत. अभंग ओळी ज्ञानेश्वरीवर आमचा पिंड नाही वाढत. शेक्सपियरच्या थडग्यावर आमची मुले बसती रडत. स्वधर्म कुलाच्या रक्षणाला कोणीच उठून नाही पेटत. स्वधर्म कुलाच्या रक्षणाला कोणीच उठून नाही पेटत. इतिहासाच्या पुस्तकातून शिवाजी सुद्धा चालले हटत. इथल्या सणावार संस्कारांची
पाळेमुळे चालीत उखडून इथल्या सन्मान संस्कारांची पाळेमुळे चालीत उखडून आम्ही चालतो मागे मागे व्हिक्टोरियाचा झगा पकडून. भजन कुपाई संपून गेली, भजन कुपाई संपून गेली, देवळे मुखी झाली स्तब्ध. आभाराला आठवत नाही या मायबोलीत प्रतिशब्द. शुभेच्छा औक्षण तबकाचे वाढदिवस केव्हाच गेले, शुभेच्छा औक्षण तबकाचे वाढदिवस केव्हाच गेले. केक कॅन्डल व्हिस्कीचे बर्थडे चोर प्याले. भाषा मराठी लयास गेली म्हणून नकरा शिरू नका घालू, भाषा मराठी लयास गेली म्हणून नकरा शिरू नका घालू. चला आजचा दिवस श्रद्धांजलीसाठी तिच्यासाठी आपण पाडू, आजचा दिवस श्रद्धांजली तिच्यासाठी आपण सांगायचंय. जो कोणी बरोबर उत्तर देईल त्याला सोन्याचं नाणं आपण बोलूया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करतोय. श्रीमती आरती मोहने मॅडम आपल्या सोबत आहेत. पुण्यातील हुजूर पागा शाळेतून त्या शिक्षिका म्हणून मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या. दिवाळी अंक तसंच विविध नियतकालिकांमधून त्या सातत्यानं लेखन करतात. साहित्य भूषण परीक्षा त्या पास आहेत. तसंच अंतरीची अक्षरे हा त्यांचा कविता संग्रह सुद्धा प्रसिद्ध आहे. जोरदार टाळ्यांनी आपण श्रीमती आरती मोहने मॅडमचं स्वागत करू. नमस्कार. डॉक्टर केतकर यांच्या या संमेलनात मला कविता सादर करण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे मी आभार मानते. माझ्या कवितेचा विषय आहे समाजसेवा. माझ्या कवितेचा विषय आहे समाजसेवा. समाजसेवा हे एक व्रत असतं. समाजसेवा हे एक व्रत असतं. पुन्हा येरा गबाळाचं ते काम नसतं. तसे बरेच असतात समाजसेवक आजूबाजूला. व्रतस्थ मात्र एखादाच उभा असतो. दीन दुबळे अनाथ मंगू, दीन दुबळे अनाथ मंगू साऱ्यांची सेवा अहोरात्र. महापूर असो वा दुष्काळाची भीती, खरा सेवक असतोच अवतीभोवती. वृद्धाश्रम अनाथालयांच्या इमारती बांधून होत नसते समाजसेवा. वृद्धाश्रम अनाथालयांच्या इमारती बांधून होत नसते समाजसेवा. ती चालतीवरती राहण्यासाठी खरा स्वयंसेवक असावा. सोपं नाही असं व्रतस्थ राहणं, सोपं नाही असं व्रतस्थ राहणं. निस्पृह मन आणि पोटात माया असणं. निराधारांना आधार देता देता आपलं सारं आयुष्य खर्ची काढणं. बाबा आमटे अभयराणी भंग, बाबा आमटे अभयराणी भंग अशातच असतात एखाद्या सुधामूर्ती. बाबा आमटे अभयराणी भंग अशातच असतात एखाद्या सुधामूर्ती. त्यांची खरंच असते दिगंत कीर्ती. देव म्हणू का नको तर याच खऱ्या मंगलमूर्ती. आपण सारे सामान्य, आपण सारे सामान्य पडलाय प्रश्न. समाजसेवा कशी करणार, समाजसेवा कशी करणार तर मुके गेलेला घासातला घास, वृक्षतोडीला विरोध आणि पाणी कपातीला साथ, रहदारी संयम आणि वृद्धांना मदतीचा हात. थोडा आपला पैसा, थोडा आपला पैसा आणि वेळ होईल जेव्हा वजा, थोडा आपला पैसा आणि वेळ होईल जेव्हा वजा, तेव्हा त्यातूनच एखादा समाजसेवक राहील उभा, राहील उभा. धन्यवाद. तुमच्या कवितेकडे जाण्या अगोदर कवितेच्या दरम्यान कोणी बोलताना दिसलं की लगेच त्याला मी समोर कविता सादर करायला बोलवणार. चालेल? तुमच्या कविता असतील की नाही काही? बघूया आपण. चला जोरदार टाळ्यांनी स्वागत करतो मी श्री प्रवीण देशमुख सरांचं. स्वतः ते कवी आहेत, लेखक आहेत, व्याख्याते म्हणून त्यांचा परिचय आहे. कल्याण येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीमध्ये गेली अनेक वर्ष त्यांचे योगदान राहिलेलं आहे. तसंच सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या अंतर्गत राजभाषा सल्लागार समिती भारत सरकारच्या साठी सल्लागार म्हणून त्यांचं समिती सदस्य म्हणून कार्य राहिलेलं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण श्री प्रवीण देशमुख सरांचं या ठिकाणी स्वागत करूया. अध्यक्ष श्री शेट्टी, उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या बालमित्रांनो, तुमची उपस्थिती फार सुरेख आहे आणि म्हणून ही कविता देशभक्तीपर तुमच्याचसाठी आहे. उंच
उंच धरूया ध्वज तिरंगा, उंच धरूया ध्वज तिरंगा. कृष्णा गोदा तापी नर्मदा, कृष्णा गोदा तापी नर्मदा. सजला करती देशा सुफला, सजला करीती देशा सुफला. मुक्तदायिनी पुण्य सलीला, मुक्तदायिनी पुण्य सलीला. इथे वाहते गंगा, म्हणा उंच धरूया ध्वज तिरंगा, उंच धरूया ध्वज तिरंगा. वीर रसाचे पराक्रमाचे, वीर रसाचे पराक्रमाचे. मर्द पवाडे शाहिरांचे, मर्द पवाडे शाहिरांचे. नाम विठूचे घेऊन गाऊ, नाम विठूचे घेऊन गाऊ. संतांच्या अभंगात, संतांच्या अभंगात. उंच धरूया ध्वज तिरंगा, उंच धरूया ध्वज तिरंगा. विभिन्न भाषा प्रदेश असता, विभिन्न भाषा प्रदेश असता. खानपानामध्ये विविधता, खानपानामध्ये विविधता. तरीही यातून सारे रमती, तरीही यातून सारे रमती. एकतेच्या रंगात, एकतेच्या रंगात. उंच धरूया ध्वज तिरंगा, उंच धरूया ध्वज तिरंगा. विविध कला संगीत रागही, विविध कला संगीत रागही. असे विविधता वाद्यांची, असे विविधता वाद्यांची. लोकनृत्यान लोकगीतानी, लोकनृत्यान लोकगीतानी. स्फूर्ती सर्वांगा, स्फूर्ती सर्वांगा. उंच धरूया ध्वज तिरंगा, उंच धरूया ध्वज तिरंगा. धर्म पंथ उपासना पद्धती, धर्म पंथ उपासना पद्धती. जरी वेगळ्या ध्येय एकची, जरी वेगळ्या ध्येय एकची. शिकवण देते सज्जनतेची, शिकवण देते. आ आ शिकवण देते
जनतेची आपापल्या ढंगा उंच धरूया ध्वज तिरंगा उंच धरूया ध्वज तिरंगा भारत माता की धन्यवाद. ओके काही जणांच्या मनात कविता असते तर सरांच्या कविता गळ्यातही कविता होती. जोरदार टाळ्या सरांसाठी. व्यासपीठ आणि साहित्य रसिक आपण इतिहासामध्ये डोकावून काही चरित्रांचं खास स्मरण करतो आणि ते विद्यार्थ्यांसाठी खरंच फार महत्वाचं आहे. कारण या व्यक्ती लक्षात ठेवून त्यांचे गुण आणि त्यांचं कार्य आपल्याला आजही हवं आहे. तर असंच एक व्यक्तिमत्व श्रीधर व्यंकटेश केतकर. आज साहित्य संमेलन इथं होत आहे. या माणसाने मराठी भाषा आणि मराठी समाज यासाठी फार मोठं कार्य केलं आणि मराठी ज्ञान एकत्र. तुम्हाला एन्सायक्लोपीडिया हा शब्द माहिती आहे? हो. तर ज्ञानकोश यांनी तयार केला म्हणून कवितेचं शीर्षक आहे ज्ञानकोशकार केतकर. ही अष्टाक्षरी कविता आहे. ज्ञानकोशकार झाले नाव त्यांचे श्रीधर, थोर ते विचारवंत, आडनाव केतकर. इतिहास संशोधक, सामाजिक अभ्यासक, माय मराठीचा ध्यास, सारस्वत लेखक. 14 वर्षे स्वकष्टाने ज्ञानकोश घडवला. जगी मराठी शब्दाला मान मिळवून दिला. ज्ञानकोश कादंबऱ्या, भारतीय इतिहास मराठीत लिहिलेले प्रसिद्धीस आले खास. 7 नवे फारशी कार्य केले हो महान. पुत्र तो महाराष्ट्राचा, आम्हा 7 अभिमान, आम्हा 7 अभिमान. लेखन जनमंगल संस्थेमध्ये लेखन आपण स्वागत करूया माननीय. कवितेचं नाव आहे ज्ञानाचा वटवृक्ष. रायपूरच्या मातीचा अंकुरले श्रीधर व्यंकटेश केतकर. वटवृक्ष होऊनी अमर जावले मराठी ज्ञानकोशकार. शाळेपासून बहुश्रुत विद्यार्थी म्हणून होते चमकदार. मनी देशभक्तीचा उद्रेक अन हजरजबाबी फार. इतिहासाच्या पानातून सत्याचे मोती वेचले. इतिहासाच्या पानातून सत्याचे मोती वेचले. समाजशास्त्राच्या नजरेने जाती धर्माला तोलले. त्यांचा एक वेगळा विशेष होता की सुधारणा करायचा होते पण आपलं नगर सौंदर्याचा एक प्रस्ताव त्यांनी मांडला होता. त्या काळामध्ये नगर सौंदर्य वाढविण्याचा ध्यास होता म्हणून नगर संवर्धन करून स्वच्छतेचे पर्यायही सुचवले त्यांनी. ब्राह्मण कन्या, आशावादी, परागंडा, गावसासू देवी कादंबऱ्यातून लेखांमधून समाज स्पंदने जागवली. सन 1921 पेटवली ज्ञानाची मशाल. मराठीच्या जलाशयात उमलले ज्ञानकोशाचे कमल फुल. एकटाच माणूस, एकटाच माणूस, एक प्रेम एक ध्यास. 23 खंडात बांधले मराठीचे विस्तीर्ण आकाश. ना सरकारची मदत, ना श्रीमंतांचे योगदान. कर्जाच्या खाईत उतरून समृद्ध केले मराठीचे दालन. टीका झेलले टोमणे, टीका झेलले टोमणे. शीलवतीच्या साथीने अक्षर संसार सावरला त्याने. मराठी अमर होण्यास, समृद्ध करण्या भाषेस, खंड लवकर निघून होण्यास
दोन्ही हाताने लिहिला ज्ञानकोश. आजच्या इंग्रजाळलेल्या युगात मराठीचं विसरू नये आपण. अन त्यांचे व्यर्थ न बघते मराठी भाषेतील योगदान. हे ज्ञानकोशकारा तू केवळ संपादक नव्हतास. हे ज्ञानकोशकारा तू केवळ संपादक नव्हतास. मराठीच्या शिरपेचावर ज्ञानकोशाचा तुरा खोवलास. मराठीच्या शिरपेचावर ज्ञानाचा तुरा खोवलास. धन्यवाद. क्या बात आहे. मस्त तुमचं चांगलं सामान्य ज्ञान झालं. नमस्कार. सरांनी सांगितल्याप्रमाणे मला वाटतं तुमचा गैरसमज झाला असेल की मी मराठी नाहीये. मी मराठीच आहे. माझ्या कवितेचं नाव आहे माझी माय मराठी. मराठी आपण, मला वाटतं प्रत्येक जण आपण जेव्हा आईच्या पोटातनं, आईच्या उदरातनं जेव्हा आपण जन्म घेतल्यापासून आपल्या कानावरती जे काही स्वर, शब्द किंवा व्यंजन आपण ऐकत असतो त्या सगळ्याचं सार हळूहळू भाषेत रूपांतर करतो आपण. आणि त्याची भाषा ही आपली बोलीभाषा म्हणा, लिखित भाषा म्हणा, किंवा या सगळ्या आपल्या ज्या काही भावना आहेत मनातल्या, त्या आपण जास्तीत जास्त चांगल्या परीने आपल्या भाषेमध्ये व्यक्त करता येते असं मला वाटतं. त्यानुसार ही कविता मी लिहिली. माझी माय मराठी माऊली, साता जन्माची तू सावली. माय जन्माला घालता तुझं सांभाळून घेशी. उभी तूच पाळण्यावानी, जसा पिल्लांना खेळाया झुला झुलतो अंगणी. हळूहळू धोका देता आई म्हणते का गाणी. अंगाई म्हणता बाळ म्हणू लागे आई. पाना फुटता बाळ चालू लागे पायी. दुडू चालताना बोबड्या सुरात उभी गाई. जसा ज्ञानदेव रचित जाई पाया मराठीचा ठाई ठाई. बाराखडीचा सराव करता उलगडली शब्दांची नवलाई. हळूहळू बाळ करतील माय बोलीची शिष्टाई. ज्ञानराजाच्या दारी जशी साता जन्माची पुण्य. पांडुरंगाचे नाम घेता अवघी दुमदुमली पंढरी. अभंगाचा ठाव घेतो शब्द ज्ञानाचे भंडार. धन देतील अपरंपार. धन देतील अपरंपार. परिसृजनांचा सांभाळ शब्द सुमनांची ती माळ. तुकोबांची भाषा लढीवाळ परी शब्द करती घायाळ. परी शब्द करीती घायाळ. मन होईल रक्त बंबाळ. जणू विद्युलतेच्या धाकाने चळा कापे पाय. कधी शब्दाने शब्दांच्या
कधी शब्दाने शब्दांच्या तळपती तलवारीची पाती, माय नको म्हणे आता, हळूवार जोडू नाती, हळूवार जोडू नाती. उदाहरण म्हणजे एखाद्याला प्रत्येक कवी हा काहीतरी समाजाचं देणं लागतो. त्या समाजाप्रती आपलं काहीतरी जबाबदारीचं भान त्यांच्यामध्ये आहे, म्हणून ते या ठिकाणी व्यक्त झाले. पुढच्या कवयित्रींचा परिचय मी आपल्याला करून देतो. एक वेगळी कविता त्या आपल्यासोबत सादर करतात. जगप्रसिद्ध कवी डॉक्टर अरुण कोल्हटकर हे जेव्हा पंढरपूरला गेले विठुरायाच्या दर्शनाला, तेव्हा त्यांना रुक्मिणी एकटी दिसली आणि ते रुक्मिणीला म्हणाले, अगं तू एकटी कशी? तर ती म्हणाली, नाही मी असेल की विठू उजवीकडे. तर त्यांनी तिला जाणीव करून दिली की अगं विठू नाहीच आहे तुझ्या बाजूला. तेव्हा तिला कळलं आणि ती म्हणाली, पण माझी मान इतकी जड झाली आहे ना, युगानुयुग फक्त सरळ बघायचीच सवय लागली आहे. मान वळतच नाहीये माझी, त्यामुळे आजूबाजूला दिसत नाही. विठू जातो कुठे, येतो कधी, कोणाबरोबर जातो, कोणाबरोबर असतो हेही काही कळत नाहीये. आणि इतकी वर्ष इतके भक्त इथे येतात, पण कोणीही मला सांगितलं नाही की विठू तुझ्या शेजारी नाहीये. त्यावेळेला त्यांनी जी लिहिलेली कविता आहे वामांगी, त्या वामांगी कवितेचा संदर्भ घेऊन मी पुढे लिहिलंय. विठू रुक्मिणीला जे 28 युगांचं एकटेपण जाणवलं, त्यातून ती आत्ताच्या स्त्रीसाठी काय सांगते ते आहे वास्तव. 28 युगांच्या एकटेपणाचं प्रखर वास्तव समोर आल्यावर, 28 युगांच्या एकटेपणाचं प्रखर वास्तव समोर आल्यावर थिजलेल्या दगडी डोळ्यातून झरणारी अधीम व्यथा भोगताना ती सांगते, उठ वयो, जागा तुझ्या देह मनातील चेतना. अष्टभुजांनी अष्टकर्तव्य पार पाडत असशीलच तू. भोजनेषु माता, शयनेषु रंगा वगैरे वगैरे. तरीही जागी ठेव प्रखर अस्मिता. कधी अंगाई बरोबरच छेड खळांच्या निर्धारासारखी निर्लेप सुरावट, तर कधी आकांक्षांच्या कॅनव्हासवर उधळून दे स्वप्नांचे सप्तरंग. कधी असे तुझा विठू तुझ्या बरोबर, तर कधी नसेलही, पण चालत राहा वयो अव्याहतपणे. 7 जन्मांची वचने दिली आहेस ना. मायेचे पाखर घाल चिमण्या पाखरांवर. आभाळाचा वेध घेताना ती वळून बघतीलच याची खात्री नसली तरीही. अनंत काळची माता आहेस ना तू. नाती गोती सगळे सोयरे, तर कधी माणसाची अकराळ विक्राळ गिधाळे धरतीलाही फेर तुझ्या होती. परिस्थितीचा विळखा घालून म्हणत राहतील आनंदाची दुःखाची, तर कधी आक्रमक जबरदस्तीची राणी. झोपून झोपून तेव्हा उघडून दे बाईपणाची कवच कुंडले. जागव अंतर मनातील तुझा आत्मसन्मान. युगायुगांच्या आदिम व्यथांना मातीत चिमून पुढे जावयो आत्मविश्वासाने. जाणीवा आणि नेणीवांच्याही अदृश्य प्रदेशात एकटीनं चालायचं असतं तिथे. तिथे नसतात अदृश्य पावलं साथीला. कधीतरी विरून जातीलही तुझ्या अस्तित्वाच्या खुणा. कधीतरी विरून जातीलही तुझ्या अस्तित्वाच्या खुणा. पण चराचरातून कातर शिल्पांमध्ये उमटत राहील तुझ्या देह मनातील मानबिंदूचा मोठा. पण चराचरातून कातर शिल्पातून उमटत राहील तुझ्या देह मनातील मानबिंदूचा ओंकार, जो असेल उद्याच्या सृजनाचा ओंकार, जो असेल
उद्याच्या सृजनाचा ओंकार. शिंदे सर आणि शिंदे सर समावेश इतर मान्यवर हसरे चेहरे ठेवा. विषयांचे मांडत उपासना ज्ञानाची करुणी केले अंगठोळ्याचा प्रथम मराठी भाषा ज्ञानकोश शोभाला ज्ञानकोश तो शब्दांचे उलगडतो अर्था ज्ञानकोश तो विषयांचे मांडत देश परतले केतकर जनसे शब्द कोश तो शब्दांचे उलगडतो अर्थ ज्ञान कोश तो विषयांचे मांडत अर्थ समाजशास्त्रामध्ये मोठे त्यांचे योगदान अर्थ इतिहास राजकारण गेले ते फिर्याद भारत पाऊल जंगी वाले
हार्मोनियममध्ये उपांत्य विशारदपर्यंत मी शिक्षण घेतलेलं आहे. सांगायचं म्हणजे माणसं किती चांगली असतात. ही व्यक्ती आमच्याकडं शिपाई म्हणून आली. ते जिल्हा परिषद मध्ये जाधव साहेब होते, ते म्हणजे असे माझी मामूलकर म्हणून आहे, त्याला तुम्ही शिपाई म्हणून घ्या. तर मी म्हणजे घेतो म्हणजे आले शिपाई परत जेवायला. तर आमच्याकडे त्याला पाटील सर म्हणून होते, ते तबला वाजवायचे आणि आम्हाला पेटी वाजवायला बाहेरचा माणूस आणायला लागायचा. तर मी त्याला असं म्हटलं की तुला मी घेतो पण तू पेटी शिक. तर तो म्हणला हो शिकतो. तुम्हाला माहिती असं कुणी हो म्हणतात ते लागेपर्यंत, तुला काही कोणी शिकत नाही. पण या व्यक्तीने पेटी शिकली, 7 परीक्षा दिल्या. एवढंच नव्हे, मुलगा होता ज्याला चांगलं आवड होती, तो बँड मध्ये वाजवायला जायचा. त्याला आमच्या शाळेत होता तो गाणं म्हणायचा, काही वाद्य वाजवायचं. तर त्याला सुद्धा आपल्याबरोबर क्लासला नेलं. तो संगीत विशारद झाला, त्याला महाराष्ट्र प्रसिद्ध आहे. तो वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये पहिला आला. तो शाळेच्या मुलांना शिकवतो आणि आता वारकरी झालाय, मटण पिटन सोडलंय सगळं, झालाय. तेवढं चांगलं झालं. परंतु आपण म्हणतो ना चांगलं वेचायला शिकलं पाहिजे, तसं चांगलं वेचायला समाजात भरपूर आहे, त्यामुळे वेचलं पाहिजे. त्यामुळे ही शाळा 8वी 9वी 10वीची आहे, पण अतिशय उत्कृष्ट शाळा आहे. त्या शाळेतले विद्यार्थी गायन असतं, तबला शिकतात आणि काय करतात, स्पर्धेमध्ये भाग घेतात, मोठ्या मोठ्या वक्तृत्वामध्ये पुढे गेलेले आहेत. त्यामुळे ही अशा शाळेतून आलेला आहात, काळजीत राहावा एवढ्यासाठी सांगितलं. धन्यवाद.